FCRA कायदा नेमका काय आहे आणि सरकारने तो मागे घेतला का? यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. तर जो FCRA म्हणजे काय? तर फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट. परदेशातून भारतातील NGO किंवा संस्थांना मिळणाऱ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा आहे. तर 2026 मध्ये केंद्र सरकारने FCRA मध्ये बदल करण्याचे नवीन बिल आणले बदल करण्यासाठी. तर सरकारचा जो उद्देश काय आहे? तर परदेशी निधीमध्ये पारदर्शकता आणि गैरवापरावर नियंत्रण यासाठी हा कायदा आणण्याचा विचार होता. पण विरोधकांचा आक्षेप आहे आणि संस्थेचे जे FCRA प्रमाणपत्र रद्द झाले किंवा नूतनीकरण झाले नाही, तर त्या संस्थेच्या निधी आणि मालमत्तेबाबत सरकारला मोठा अधिकार मिळू शकतो आणि म्हणून विरोधकांनी हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली. पण लक्षात ठेवा, विधेयक मागे घेतले नाही. 12 ऑगस्ट 2026 रोजी लोकसभेत हे विधेयक संयुक्त संसदीय समिती असते त्या समितीकडे दिलेला आहे आणि म्हणून हा त्यांच्याकडे विचार करण्यासाठी दिलेला आहे. JPC कडे, संयुक्त संसदीय समितीकडे, म्हणजेच JPC कडे पाठवलेला आहे. आता JPC काय शिफारस करते याच्याकडे सर्वांचे देशाचे लक्ष आहे. तुमच्या मते FCRA अधिक कडक असावा की संस्थांना अधिक स्वायत्तता मिळावी? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.